गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। वकील पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून वकिलाची पत्नी आणि अल्पवयीन मुलीने कथित प्रियसीचे हातपाय बांधून बॅटने डोके आणि तोंड ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना चंदननगर परिसरात शुक्रवारी सकाळी उघडकीस आली। या प्रकरणाची माहिती लपवली आणि वकिलालाही सहआरोपी करण्यात आले आहे। वकिलाने त्यांच्या पत्नीला अटक केली असून त्यांच्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे। पूनम दिनेश मून, वय वर्ष 32, राहणार गणेशनगर येरवडा असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे। तर ॲडव्होकेट संजय सावंत आणि त्यांची पत्नी स्वाती सावंत यांना अटक करण्यात आली आहे। पूनम 3.5 वर्षापासून सावंत यांच्या कार्यालयात सहाय्यक म्हणून नोकरी करीत होत्या। गुरुवारी 16 एप्रिल रोजी त्या नेहमीप्रमाणे ऑफिसला आल्या होत्या। दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास पूनम यांचे पती दिनेश यांनी पत्नीला फोन केला, पण त्यांनी फोन उचलला नाही। काही वेळाने फोन बंदच झाला। रात्री 8 वाजले तरीही पूनम घरी आल्या नाहीत। त्यामुळे दिनेशने ॲडव्होकेट संजय सावंत यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून पत्नी अद्याप घरी आल्या नसल्याचे सांगितले होते। त्यावेळी ॲडव्होकेट सावंत यांनी पूनम मैत्रीण किंवा नातेवाईकांच्या घरी गेल्या असाव्यात असे सांगितले। रात्री 11 वाजता कुटुंबियांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। दिनेश शुक्रवारी सकाळी वकिलांच्या कार्यालयाकडे आले। शटरला कुलूप नसल्याने दिनेशाने शटर उघडले आणि ते आत गेले असता पूनम रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेली दिसून आली। त्यानंतर त्यांनी पोलिसांना या गोष्टीची माहिती दिली। पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहाय्यक आयुक्त प्रांजली सोनवणे तसेच गुन्हे शाखेचे राजेंद्र मुळीक यांनी घटनास्थळी भेट दिली। ॲडव्होकेट सावंत आणि त्यांची पत्नी स्वाती यांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले असून आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे, असे चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक निलेश बडाख यांनी सांगितले। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।